जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये झालेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण 41 प्रश्न घेतलेले आहेत, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न व मराठी व्याकरणाचे 21 प्रश्नांचा समावेश आहे। या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल, म्हणून एकही प्रश्न चुकू देऊ नका। सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा। बुजुर्ग म्हणतात, ज्याला जुने प्रश्न समजले त्याला नवीन परीक्षा देता आली। चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? ए. रायगड, बी. राजगड, सी. सिंहगड, डी. शिवनेरी। उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजगड। दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण? ए. तानाजी मालुसरे, बी. हिरोजी फर्जंद, सी. मुरारबाजी देशपांडे, डी. शिवा काशीद। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हिरोजी फर्जंद। तिसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहरजी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते? ए. हेर विभाग, बी. पायदळ विभाग, सी. घोडदळ विभाग, डी. आरमार विभाग। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेर विभाग। चौथा प्रश्न, शिवराज्याभिषेक हा दिनांक डॅश रोजी झाला? ए. 7 जून 1674, बी. 6 जून 1674, सी. 8 जून 1674, डी. 9 जून 1674। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6 जून 1674। पाचवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते? ए. प्रधान, बी. अमात्य, सी. सचिव, डी. न्यायाधीश। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, न्यायाधीश। सहावा प्रश्न, कवी केशवसुतांचे मूळ नाव काय? ए. कृष्णा दामोदर गोखले, बी. कृष्णाजी केशव दामले, सी. कृष्णा रावसाहेब फटके, डी. कृष्णा रामभाऊ पटवर्धन। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृष्णाजी केशव दामले। सातवा प्रश्न, खालीलपैकी संविधान दिन कोणता? ए. 26 नोव्हेंबर, बी. 26 डिसेंबर, सी. 26 जानेवारी, डी. 26 फेब्रुवारी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 26 नोव्हेंबर। आठवा प्रश्न, हवेचा दाब डॅश या परिमाणात मोजतात? ए. मिलीबार, बी. मिलीमीटर, सी. मिलीलीटर, डी. मिलीग्राम। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिलीबार। नववा प्रश्न, संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? ए. बुधभूषणम, बी. समाजभूषणम, सी. शाकुंतलम, डी. कुमार संभवा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बुधभूषणम। दहावा प्रश्न, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकासाठी आहे? ए. महिला, बी. वयोवृद्ध, सी. बेरोजगार, डी. विद्यार्थी।
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वयोवृद्ध. 11वा प्रश्न, IMF या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ए हेग, बी पॅरिस, सी वॉशिंग्टन, डी न्यूयॉर्क. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वॉशिंग्टन. 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे अस्त्रा नावाचे क्षेपणास्त्र बनवले आहे? ए इस्रो, बी HAL, सी DRDO, डी भेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी DRDO. 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचा नाही? ए फेसबुक, बी इंस्टाग्राम, सी टेलिग्राम, डी व्हॉट्सॲप. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टेलिग्राम. पुढचा प्रश्न, 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतरण डॅश डॅश मध्ये करण्यात आले? ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सी बँक ऑफ इंडिया, डी इंडियन बँक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्टेट बँक ऑफ इंडिया. 15वा प्रश्न, उधाणाची भरती कधी येते? ए शुक्ल अष्टमीला, बी कृष्णाष्टमी, सी अमावस्या, डी एकादशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमावस्या. 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्यसूचीमध्ये नाही? ए शेती, बी कायदा व सुव्यवस्था, सी चलन व्यवस्था, डी तुरुंग प्रशासन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चलन व्यवस्था. 17वा प्रश्न, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो? ए 105, बी 106, सी 107, डी 108. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 107. 18वा प्रश्न, हाँ बचेंगे तो हर भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? ए जनकोजी शिंदे, बी महादजी शिंदे, सी दत्ताजी शिंदे, डी रावजी शिंदे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दत्ताजी शिंदे. 19 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. ए चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, बी सूर्य पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते, सी सूर्य चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते, डी सूर्यग्रहण अमावस्येला होते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 20वा प्रश्न, WHO चे मुख्यालय कुठे आहे? ए जिनेवा, बी हेग, सी पॅरिस, डी लंडन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिनेवा. 21वा प्रश्न, इतमाम या मराठी शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? ए सर्वज्ञ, बी इमानदार, सी राखणदार, डी सरंजाम. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सरंजाम.
22वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? ए. धैर्य, बी. कीर्ती, सी. धाव, डी. तांबे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तांबे. 23वा प्रश्न, तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील वर या शब्दाची जात ओळखा. ए. नाम, बी. क्रियापद, सी. शब्दयोगी अव्यय, डी. अव्यय साधित विशेषण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्रियापद. पुढचा प्रश्न, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. ए. राजा, बी. मुकुट, सी. शोभतो, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुकुट. 25वा प्रश्न, हिकमत या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? ए. हिगमन, बी. कौशल्य, सी. मसलत, डी. वीरस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मसलत. 26वा प्रश्न, खाकी हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? ए. फारसी, बी. अरबी, सी. पोर्तुगीज, डी. अंग्रेजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. फारसी. 27वा प्रश्न, मधु पुस्तक वाचत असे या वाक्यातील रीती काळाचे रूप कोणते? ए. रीती वर्तमान काळ, बी. रीती भूतकाळ, सी. रीती भविष्यकाळ, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. रीती भूतकाळ. 28वा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती रस आहेत? ए. 7, बी. 8, सी. 9, डी. 10. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 9. पुढचा प्रश्न, संख्या विशेषणाचे एकूण प्रकार किती? ए. 3, बी. 4, सी. 5, डी. 6. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 5. 30वा प्रश्न, तक्र या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? ए. बाक, बी. वाक, सी. चाक, डी. ताक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ताक. 31वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक नाम नाही? ए. वर्ग, बी. कडप, सी. घड, डी. कापड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. कापड. 32वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? ए. विशेष नाम, बी. भाववाचक नाम, सी. सामान्य नाम, डी. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सामान्य नाम. 33वा प्रश्न, काट्याला नायटा करणे या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही?
ए. पराचा कावडा करणे, बी. राईचा पर्वत करणे, सी. क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे, डी. काट्याने नाट करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. काट्याने नाट करणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विभक्ती प्रकार आहे? ए. अष्टमी, बी. नवमी, सी. दशमी, डी. संबोधन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. संबोधन. 35वा प्रश्न, बोलीभाषेतील अगोट खरेदीचा अर्थ काय? ए. पावसाळ्यापूर्वी मसाले व तत्सम पदार्थ खरेदी करणे, बी. पावसाळ्यापूर्वी बी बियाणे खरेदी करणे, सी. पावसाळ्यापूर्वी कौले खरेदी करणे, डी. पावसाळ्यापूर्वी जनावरांसाठी चारा खरेदी करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पावसाळ्यापूर्वी मसाले व तत्सम पदार्थ खरेदी करणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे? ए. ए, बी. अ, सी. ई, डी. मोठा ई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ए. 37वा प्रश्न, शब्दाचा एकूण जाती किती? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 8. 38वा प्रश्न, खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. ए. ग्रंथ, बी. देह, सी. शरीर, डी. पगडी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शरीर. पुढचा प्रश्न, षटकरणी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? ए. या कानाची खबर त्या कानाला नसणे, बी. अनेकांना उमगणे, सी. भिंतीला कान असणे, डी. 6 जण एकत्र जमणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अनेकांना उमगणे. 40वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या जाती अविकारी आहेत? ए. क्रियाविशेषण, बी. क्रियापद, सी. विशेषण, डी. सर्वनाम. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. क्रियाविशेषण. 41वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? ए. भूगोल, बी. परंतु, सी. जल, डी. झोप. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. झोप.